ज्येष्ठ अमावस्येचा जबरदस्त उपाय. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी ज्येष्ठ महिना संपून आषाढ महिन्याची सुरुवात होणार आहे. या अमावस्येचा प्रारंभ 13 जुलैला सायंकाळी 6:50 होणार आहे आणि समाप्ती 14 जुलैला दुपारी 3:13 होणार आहे. उदय तिथीनुसार ही ज्येष्ठ अमावस्या 14 जुलैला म्हणजेच मंगळवारी साजरी केली जाणार आहे. आपल्याला पितरांसाठी जे काही तर्पण, श्राद्ध, पिंडदान किंवा अमावस्येच्या दिवशी ज्या काही सेवा असेल, जे काही उपाय असतील, तर ते सर्व आपल्याला 14 जुलैला म्हणजेच मंगळवारी करायचे आहेत. आपल्या हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावस्या ही अत्यंत पवित्र आणि फलदायी मानली जाते. या तिथीला पितृतर्पण, स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ अमावस्या ही प्रामुख्याने पूर्वजांना म्हणजेच पितरांना समर्पित असते. ज्येष्ठ अमावस्या ही कृष्ण पक्षाच्या 15व्या तिथीला येत असते. सध्या मराठी ज्येष्ठ महिना सुरू आहे. ज्येष्ठ अमावस्येने ह्या ज्येष्ठ महिन्याची समाप्ती होणार आहे. ह्या अमावस्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सुद्धा तयार होत आहे आणि सर्वार्थ सिद्धी योगात केलेले सर्व कार्य खूप यशस्वी ठरते. शास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे. ज्येष्ठ अमावस्येचे प्रारंभ सोमवारी म्हणजेच 13 जुलैला होत असल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून देखील ओळखली जाईल आणि हा दुर्मिळ योग अत्यंत पुण्यकारक मानला जातो. या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी ज्येष्ठ हा महिना संपून आषाढ महिना सुरू होत असल्यामुळे आषाढ हा महिना जो आहे तर तो अत्यंत शुभ मानला जातो. ज्येष्ठ अमावस्येला स्नानाला विशेष महत्त्व दिले जातात. पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करतात. पवित्र तीर्थक्षेत्र ह्या ठिकाणीही स्नान केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते. जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. परंतु सर्वांनाच ह्या दिवशी तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करणे शक्य होत नाही. म्हणून आपल्याला उद्या मंगळवारी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे. ही वस्तू टाकल्याने आपल्या पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल. जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील. 7 पिढ्यांचे प्रखर पितृदोष दूर होईल. आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकटे येणार नाहीत. प्रत्येक इच्छा, मनोकामना ही पूर्ण होईल. कोणती वस्तू आहे जी आपल्याला ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत? हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा उपाय आपल्याला मंगळवारी 14 जुलै रोजी करायचा आहे. ह्या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे पहाटे 4:05 पासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत हा स्नानाचा शुभ मुहूर्त आहे. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर ह्याच वेळेमध्ये स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. स्नानाच्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला नाही शक्य झाले तर जेव्हा केव्हा तुम्ही स्नान कराल तेव्हा फक्त ही एक वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे. यामुळे नक्कीच तुम्हाला खूप चांगले शुभ परिणाम मिळायला लागतील. कारण ज्येष्ठ अमावस्येचे खूप मोठे महत्त्व आहे. जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्याला आपल्या प्रगतीवर होत असतो. तर हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचा. कारण आपल्या हिंदू धर्मात अमावस्येला स्नानाला खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने घरातील दरिद्रता दूर होते. पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. जन्मोजन्मींचे पापे ही सुद्धा धुवून जातात आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो अमावस्येला करायचा आहे. बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होत नाही आणि म्हणून आपल्याला प्रयत्नांना यश मिळण्यासाठी, आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी, तसेच आपल्या कुंडलीतील काही दोष असतील तर ते दूर होण्यासाठी, ग्रह हे मजबूत होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तसेच आपल्याला आपल्या जीवनात भरपूर पैसा मिळावा, माता लक्ष्मीची, भगवान कुबेराची आपल्यावरती कृपा प्राप्त व्हावी ह्यासाठी देखील आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट, मेहनत, तडजोड करत असतो. पण एवढे करूनही आपल्याला प्रयत्नांना यश मिळत नाही. तर का? म्हणून कष्ट आणि मेहनत प्रामाणिकपणे करूनही आपल्याला यश मिळत नसेल किंवा कष्टाला यश मिळत नसेल, आपल्याकडे पैसा आला की तरी तो आपल्याकडे टिकत नसेल, काही ना काही कारणाने आपल्याकडून पैसा हा पुन्हा निघून जात असेल, तर ह्यासारख्या समस्या दूर होण्यासाठी एवढेच नाही तर तुमच्या जीवनात एखादा शत्रू असेल, गुप्त शत्रू असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे, शत्रू तुम्हाला त्रास देत असेल, समोरून तुमच्यावरती वार करत असेल, शत्रूला तुमची प्रगती देखवत नसेल, बऱ्याच वेळा आपले नातेवाईक हे
आपले शत्रू असतात, त्यांना आपलं चांगलं झालेलं देखवत नाही, म्हणून हे आपल्याला आयुष्यामध्ये समस्या कशा निर्माण होतील याचा प्रयत्न करत असतात. आजूबाजूला सुद्धा असे काही लोक असतात जे आपल्यावरती जळत असतात. जर अशी सुद्धा समस्या तुमच्या जीवनात असेल, शत्रूचा त्रास होत असेल, हा उपाय केल्याने नक्कीच आपल्या जीवनातील शत्रू हे सुद्धा दूर होतात. तसेच जेव्हा आपण ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपले शरीर, मन, आत्मा हा शुद्ध होत असतो. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला अमावस्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 जुलैला सुद्धा अमावस्या सायंकाळी सुरू होणार आहे. म्हणून 13 जुलैला रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीमध्ये मीठ घ्यायचे. खडे मीठ असेल तर चालेल किंवा बारीक असेल तरीही चालेल. ही मिठाची वाटी जी आहे ना, ती तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते पायापर्यंत उतरवून घ्यायची आहे. 7 वेळा ही मिठाची वाटी उतरवून घ्यायची आहेत आणि 1 मूठभर मीठ त्या वाटीमध्ये घ्यायचे आहेत, जास्त घ्यायचे नाही. ही मिठाची वाटी तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घेतल्यानंतर आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा असतो त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही वाटी ठेवून द्यायची. आता ही वाटी घेताना प्लॅस्टिकची घेऊ नका, शक्यतो काचेची घ्यावी किंवा काचेची नसेल तर स्टीलची घेतली तरीसुद्धा चालेल. नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात खिचून घेण्याचं कार्य करत असते, म्हणून हा मिठाचा उतारा जो आहे तो आपण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला करून घ्यायचा आहे आणि हे मीठ तसंच तुम्हाला रात्रभर त्या वाटीमध्ये आपल्या घरात ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 जुलैला अमावस्या आहे, तर या दिवशी सकाळी लवकर उठायचे, अंघोळीची पाणी काढायचे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने जी वाटी आपण मिठाची भरून ठेवलेली होती तर त्यातील थोडे थोडे मीठ, अगदी चिमूटभर मीठ हे तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यासोबतच 1 चमचाभर गंगाजल सुद्धा टाकायचे आहेत. आता बरेच जणांच्या घरामध्ये गंगाजल नसतं परंतु गोमूत्र असतं, तर गंगाजल किंवा गोमूत्र जे तुमच्याकडे असेल 2 पैकी 1 चमचाभर टाकायचे आहे. जेव्हा तुम्ही अमावस्येला अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल टाकून स्नान करतात तेव्हा तीर्थस्नानाचे फळ मिळते, म्हणून ही वस्तू टाकायच्या आहेत. मीठ आपण टाकतो तेव्हा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जो आहे तर तो आपल्या शरीरामधून कमी होतो आणि आपल्या शरीराभोवती असलेले नकारात्मक ऊर्जेचे कवच जे असते ना, ते सुद्धा नष्ट होऊन मन व शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, म्हणून मीठ टाकायचे आहे. यासोबतच 1 तुळशीचे पान आहे तर ते सुद्धा अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे. तुळशीचे पान हे अत्यंत पवित्र मानले जाते. जेव्हा अमावस्येच्या तिथीवर अंघोळीच्या पाण्यात तुळशीचे पानं टाकले जातात तेव्हा आपले शरीर हे पवित्र शुद्ध होत असते. त्यामुळे 1 तुळशीचं पान हे सुद्धा टाकायचे. यासोबतच चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि पितरांचे आशीर्वाद हे प्राप्त होतात. आणि या सर्व वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे. डोक्यावरून स्नान करायचे आणि स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा. स्वच्छ स्नान करून झाल्यावर कपडे परिधान करायचे. एका तांब्याच्या कशात शुद्ध पाणी भरायचं, चिमूटभर काळे तीळ टाकायचे, थोडंसं गंगाजल टाकायचं, 7 अगरबत्त्या तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत आणि तुमच्या घराच्या जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तोंड करून जल तुम्हाला अर्पण करायचे आहेत. तिथे या 7 अगरबत्ती तुम्हाला लावायच्या आहेत. जेव्हा तुम्ही दक्षिण दिशेला हे जल अर्पण करता तेव्हा ओम पितृदेवताय नमः ह्या मंत्राचा जप करायचा, कारण ही पितरांची दिशा मानली जाते. ह्या दिशेने पितृ आपल्या घरी येत असतात, म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि घरातील पितृदोष दूर होण्यासाठी जल अर्पण करायचे आहेत. यानंतर दोन्ही हात जोडून त्यांची नावे घ्यायची आहेत, त्यांचं नामस्मरण करायचं आहे आणि आमचे काही चुकलं असेल तर अशी क्षमायाचना करायची आहेत, प्रार्थना करायची आहेत. त्यांना सांगायचे आहेत की तुमची कृपा आमच्या कुटुंबावर, आमच्यावर सदैव राहू द्या अशी प्रार्थना करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल